जीवनात प्रत्येक क्षण काही ना काही शिकवतो, पण शिकण्यासाठी मन मोकळं असावं लागतं। स्वतःला ओळखायला वेळ लागतो, पण जेव्हा ओळख होते तेव्हा आयुष्य खरंच बदलतं। संकट येतातच, पण ती आपल्या ताकदीची परीक्षा घेण्यासाठी येतात, हरवण्यासाठी नाही। माणसाने उंचीने मोठं नाही तर विचारांनी मोठं व्हावं। कधी कधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर संयम दाखवणं असतं। स्वप्न तीच खरी जी डोळे उघडे असताना पाहिली जातात। आयुष्य ही एक सुंदर सफर आहे, अट एवढीच की आपण प्रवासात प्रेम, माप आणि मजबूत यांचं सम्मान घेऊन चालावं। नातं तेच खरं जे मनापासून जोडलेलं असतं, नाहीतर लोक तर चेहऱ्यानेही खोटं असतात। यश मिळवण्यासाठी मोठं स्वप्न पहा, पण ते पूर्ण करण्यासाठी झोप त्यागा। आपल्या चुका स्वतः स्वीकारणं हेच खऱ्या सुधारण्याचं पहिलं पाऊल आहे। विचार बदललेले की आयुष्य बदलतं, म्हणून नेहमी सकारात्मक विचार ठेवा। दुसऱ्यांना दोष देणं सोपं असतं, पण स्वतःमधल्या कमतरता स्वीकारणं हीच खरी माणुसकी आहे। हसत राहणं हेच आयुष्य जगण्याचं खरं तर तत्व आहे। गरज असेल तेव्हा साथ देणारी माणसं आयुष्यात खूप मौल्यवान असतात। शिकणं कधी थांबवू नका, प्रत्येक दिवस तुमचं नवीन पान आहे। मनात विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। प्रत्येक सकाळ ही नवीन संधी घेऊन येतो, ती ओळखा आणि आयुष्य बदला। दुसऱ्याचं वाईट करण्यापेक्षा त्याचं भलं पाहून प्रेरणा घ्या। माणूस त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या वागणुकीने ओळखला जातो। हरवलेलं काहीतरी परत मिळवता येईल, पण हरवलेला वेळ नाही। माफ करणं आणि विसरणं हे शांततेकडे नेणारं खरं मार्ग आहे। जग जिंकला नाही तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास जिंकला पाहिजे। स्वप्नांच्या मागे धावणं थांबवलं की माणूस जगणं थांबवतो। प्रेम हे भावना आहे, पण समजूत ही त्याची सावली आहे। एखादी तुमचं आयुष्य नाही ठरवत, पण त्यातून शिकलेली गोष्ट नक्की ठरवते। सिंहाप्रमाणे शांत राहा, पण वेळ आल्यावर गरजा। जेव्हा कोणीच साथ देत नाही तेव्हा स्वतःची साथ सगळ्यात महत्त्वाची ठरते। खोट्या लोकांपेक्षा एकटं राहणं केव्हाही चांगलं। तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर अव्वल असते।